नमस्कार, सिटी न्यूज के हिंदी न्यूज बुलेटिन में दर्शकों का हार्दिक स्वागत। चलिए रूबरू होते हैं अब तक के तमाम खबरों से। बुलेटिन की शुरुआत करते हैं जीने की राह इस आज के सुविचार से। अभी एक ब्रेक लेते हैं, तत्पश्चात देखेंगे संपूर्ण समाचार विस्तार से। अब देखते हैं संपूर्ण समाचार विस्तार से। अब देखते हैं कुछ और महत्वपूर्ण खबरें। दर्द, ये नाम आते ही इंसान भावना विभोर हो जाता है। दर्द कोई भी हो, इससे वो इंसान तथा उसके परिजन भी हताश हो उठते हैं। ऐसा ही दर्द भरा वाकया अमरावती से सटे अंजनगांव बारी में राजू अवलूकर इस 20 वर्षीय युवक के साथ घटित हुआ, जो कि अब युवक मरने की कगार पर आया है। अक्षय ओलूकरला शुक्रवारी संध्याकाळी थोडा ताप आला. ताप आल्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये गेला, विकास हटवार दवाखान्यामध्ये. तो त्यांना इंजेक्शन दिलं. इंजेक्शनचं म्हणजे त्याला गाठ आली. गाठीमुळे तो डबल अजून गेला. त्यांना सलाईन लावली. सलाईन तसून ते सुजाला पाय पूर्ण काळा काळा पडला. तो नंतर गेला तर तो मला मग त्याला बडनेरला गेला. बडनेरहून अजून घरी आला संध्याकाळपासून. बडनेरला कोण गाडी आपला बडनेरला तो काय वसूळ गेला. नंतर वसूळ वापस आला. संध्याकाळी रात्रभर झोपला नाही, झोपू दिलं नाही कोणालाच. नंतर आम्ही संध्याकाळी पूर्ण मुलं घेऊन इथे गेलो विकास हटवार डॉक्टरच्या घरी. त्याला म्हटलं इथं इलाज कर काही ना काही. तो यायला तयार नव्हता. आम्ही पूर्ण जबरदस्ती करून त्याला घरी आणलं. तर मग तुम्हाला आम्ही त्याला बघितलं. तो म्हणाला मी घेऊन जातो अभिजित देशमुखकडा, देशमुख डॉक्टरकडा. तर तो घरी बोली केली सगळ्या मुलांनी का बा पैसे कोण लावणार आहे, तर तुम्हाला मीच लावणार आहे. सगळं संपूर्ण जो खर्च येईल तो मी पूर्ण करणार आहे. नंतर तिथं अभिजित देशमुखमध्ये घेतले नाही पेशंट. तो बोंडेकडे गेला. बोंडेकडे 2 दिवस इलाज केला. इलाज करून ते म्हणाले ते आमच्याकडून होऊ शकत नाही. नंतर यादगिरीकडे गेला. यादगिरीकडे त्याने 1 दिवस हे केला इलाज. ते म्हणाले ते आमच्याकडून होऊ शकत नाही. नंतर नागपूरला गेला. नागपूरला बस नंतर हे झालं. डॉक्टरसोबत पैसे पाठवला. खर्चासाठी त्याला विचार दिले त्याच्या आई वडिलाला. ते पण वापस घेऊन घेतले. त्याची परिस्थिती एवढी गंभीर होती की त्याला खासही सोय नव्हती. त्याची उपास तापाशी झोपत लढत होती ती. प्राप्त माहिती अनुसार अंजनगांव बारी के 20 वर्षीय राजू अवलूकर इस युवक को शुरुआत में सर्दी तथा हल्का बुखार आया तो वह अपने गांव में बने शासकीय प्राथमिक केंद्र में गया, पर वो उस दिन बंद था, जिसकी वजह से वह अपने गांव में डॉक्टर विलास मधुकर हटवार इनके अस्पताल में उपचार हेतु गया, जो कि डॉक्टर विलास मधुकर हटवार करीब 2008 से अंजनगांव बारी में डॉक्टरी व्यवसाय कर रहे हैं। उन्होंने राजू को देखा और कुछ टैबलेट्स तथा इंजेक्शन दिया। राजू अपने घर गया। 2 दिन बाद उस इंजेक्शन की जगह एक बड़ी गांठ तैयार हुई, जिसके दर्द से राजू की तबीयत और बिगड़ गई। राजू अवलूकर के दर्द को देखकर उसके परिजन बौखला गए। राजू तथा परिजन सीधे डॉक्टर विलास हटवार के दवाखाने धमके। उसके बाद डॉक्टर विलास हटवार ने कहा कि आप पुलिस में शिकायत दर्ज मत कीजिए, मैं राजू को बडनेरा के डॉक्टर राठी से अपने पैसों से इलाज करवाता हूँ। जिसके बाद राजू अवलूकर का करीब 10 दिन बडनेरा के डॉक्टर राठी के अस्पताल में इलाज चला, पर राजू के तबीयत में कोई सुधार नहीं हुआ। डॉक्टर ने साफ तौर पर हाथ खड़े कर दिए। यांना जो त्रास झालेला पेशंटला त्यांच्यावर कारवाई डॉक्टर लोकांवर कारवाई होऊन त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि यांचे परवाने जे डॉक्टरचे रद्द झालेले पाहिजे. असे बोगस डॉक्टरांना हाकलून काढा अशी आमची मागणी आहे. आणि आम्ही जिथपर्यंत आमच्याकडून जे मदत होऊ शकते आम्ही चंदेच्या मदत केलेली आहे. आणि पेशंटची घरची परिस्थिती हे खूपच गंभीर असल्यामुळे बाकी आर्थिक मदत त्यांना
करावी अशी आमची विनंती आहे. मला हे त्या दिवशी समजल्या मुलाचं, त्याच्यानं मी यांच्या सगळं सहकार्य झालं. विजय भाऊ माझ्या घरी आले, ज्ञानेश्वर भाऊने आपल्याला हे काम करायचं आहे. आम्ही त्या दिवशी पोलीस स्टेशनला गेलो, कंप्लेंट दिली आम्ही. आमच्या कंप्लेंटवर त्यांनी काहीच हस्तक्षेप केलं नाही आणि त्याच्यानंतर 2 दिवस त्यांना कारवाई काहीच नाही केली. आम्हाला धुळून लावलं. आताही ज्यावेळेस सील तोडासाठी आले ते VIP त्यांच्याच ट्रॅक्टरच्या गाडीमध्ये पोलीस त्यांचा स्वतः त्याला घेऊन येऊन आले आणि त्यांनाच घेऊन स्वतः पोलिसाच्या गाडीत जात चालले. आणि त्याच्यानं आमच्या पूर्ण गावातल्या लोकांचं हे होणार का, हे पूर्ण मिलीभगत झाले. डॉक्टर आणि पोलीस यंत्रणा हे पूर्ण मिलीभगत झालेले आहे. त्या कारणाने आमच्या गावातल्या लोकांचा पूर्ण विश्वास उडाला आहे, पोलिसांवर विश्वास उडाला आहे. कोण काय अशी घटना जर ह्या गरीबावर होत असेल, अन्याय होत असेल, तर हे मोठ्या लोकांचं जे काम आहे तर मग कशाने काही करू शकते बा हे. आम्ही गरीब लोक कुठं जाऊ इथून. गावात वातावरण पूर्ण चिघडलेलं आहे. पूर्ण यंत्रणा, पूर्ण गावातले पूर्ण मजूर वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, हे पूर्ण एक झालेले आहे. त्या गावात डॉक्टरसाठी काहीतरी झालं पाहिजे बा, शासनाच्या इकडून काहीतरी याच्यावर कारवाई झाली पाहिजे, इतकी पूर्ण गावकऱ्याची इकडून विनंती आहे. दिन बीते, इसके बाद गांव वालों ने एकजुटता दिखाते चंदा इकट्ठा कर 50,000 जमा किए और राजू को नागपुर इलाज हेतु भेजा. मी ज्या दिवशी विकास हटवारकडे ह्या पेशंटची परिस्थिती अशी झाली, त्याच्यानंतर त्याचे वडील माझ्या घरी आले. विजयभाऊ असं झालं आहे, तर तो म्हणाले तुम्ही सोबत चला. तर हा म्हणजे आपण अमरावतीला भरती करू. त्याच्यानंतर आम्ही बोंडेकडे भरती केलं, त्याच्यानंतर यादगिरीकडे केलं आणि त्याने तिथपर्यंत खर्चसुद्धा केला. आणि त्याच्यानंतर हात झटकले का मी पैसा लावू शकत नाही. त्याच्यानंतर आम्ही स्वतः नागपूरला नेलं आणि भरती केलं आणि भरपूर खर्च येत असल्यामुळे गावात आम्ही 2 दिवस 50-60 हजार रुपयाची वर्गणी करून 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये असे करून त्यांची काल त्यांच्या वडिलाची आणि आईची जेवण्या खावण्याची सुद्धा व्यवस्था करून आम्ही काल आलो आहे. आणि याच्यानंतर परिस्थिती हालाकीची आहे. जर का असंच चालू राहिलं तर आम्ही संपूर्ण म्हणजे आंदोलनाच्या पवित्र आहे. 100% आंदोलन करू काहीतरी. डॉक्टरवर 100% कारवाई झाली पाहिजे. लेकिन राजू की तबीयत को देखकर नागपुर के डॉक्टरों ने राजू के इलाज के लिए करीब 8 से 10 लाख रुपयों का खर्च बताया, जो कि राजू के परिवार के पास नहीं जुट सकता. जिसके बाद परिजन तथा गांव वाले पैसों के जद्दोजहद में लगे हैं. गांव में शेतकरी संगठन के जिला अध्यक्ष अमित अढाऊ ने राजू को हर संभव मदद देने का तथा उसके साथ खड़ा रहने का आश्वासन दिया. मी या गावामध्ये आलो असता या गावातल्या लोकांशी चर्चा केली आणि मागील 3-4 कंप्लेंटा त्या डॉक्टरच्या अशाच समजा पेशंटच्या संदर्भात माझ्याजवळ आल्या होत्या, पण मी तेव्हा येऊ शकलो नाही. आता या संदर्भामध्ये उद्याला सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत कलेक्टर साहेबांना, CP साहेबांना आम्ही भेटणार आहे आणि या संदर्भात प्रशासकीय स्तरावर आणि शासकीय स्तरावर स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा प्रकारचे जे बोगस डॉक्टर आहेत जिल्ह्याभरातले यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भात मागणी करणार आहे शासन स्तरावर. या डॉक्टरवर कोणत्याही प्रकारे परिस्थितीत कारवाई झाली पाहिजे ही आमची स्थानिक प्रशासकीय यंत्रणेवर आणि शासकीय यंत्रणेवर मागणी राहणार आहे. मुळामध्ये असे प्रकरण जिल्हाभर जिथं जिथं सुरू असतील ते थांबवण्याचं काम स्वाभिमानी शेतकरी संघटना येणाऱ्या काळात करणार, मी या प्रकरणाच्या माध्यमातून शब्द देतो. अंजनगांव बारी के नागरिकों में तथा राजू अवलूकर के परिजनों में डॉक्टर विलास मधुकर हटवार इन पर तीव्र रोष है. डॉक्टर की शिकायत बडनेरा पुलिस तथा गांव के ग्राम पंचायत में दी गई, पर सरपंच से मुलाकात कर गांव वालों ने कहा कि आप क्यों पुलिस में शिकायत नहीं कर रहे, तो सरपंच मंदा कड़वे ने सीधे तौर पर चुप्पी साधने में ही समझदारी समझी. अब यह समझदारी क्यों समझी यह तो मंदा कड़वे यही जाने. काय प्रकरण आहे थोडं विस्तारित सांगू शकाल का आपण? माहिती सांगा मला, काय कंडिशन आहे मुलाची कंडिशन पेशंटची का? हा पेशंटची. पेशंटचे मला समजलं थोडंसं का बा इंजेक्शनामुळे गाठ आली, पॉयझन झालं पायातून. इंजेक्शनमुळे झालं आहे ना सर्व हे. तुमच्या गावात बोकस डॉक्टर आहे, तुम्ही आतापर्यंत त्याला गावाबाहेर का नाही केलं?
मला अशी कल्पनाच नव्हती ना. मी सांगितलं ना का मी तो पाहिला सुद्धा नव्हता तो डॉक्टर. कल्पना नाही मॅडम, 4-5 पेशंट झाले असे, त्यांनी पीडित झाले, ज्यांचं पण हे एवढं आलंच नाही ना आपल्या कानापर्यंत. हेच मोठे प्रकरण झालं. तुमच्याकडे जबाबदारीचं पद आहे ना मॅडम, सरपंचचं पद आहे तुमच्याकडे, आणि कानावर नाही आलं. तुमचं गाव छोटा आहे, मोठं नाही, जास्त नाही. मोठं झालं हेच आमच्या कानापर्यंत आलं. बाकीचे प्रकरण माझ्या कानापर्यंत आले नाही. तुमच्या गावात एक डॉक्टर आहे, PSC सेंटर आहे तुमच्या गावात, तिथे डॉक्टर हजर राहत नाही म्हणते. त्याची तक्रार किंवा कंप्लेंट कधी केली तुम्ही? नाही, आहे ना डॉक्टर राहते ना. डॉक्टर राहते, पण लोक म्हणतात की डॉक्टर हजर राहत नाही. राहते ना, एक संध्याकाळचे डॉक्टर राहते. एक डॉक्टरनं होते नाही ना मॅडम, 2 आहे. एक इंचार्ज आहे आणि एक ड्युटी आहे. एक MBBS आहे आणि DHMS राहते. MBBS गावात राहतच नाही, ते स्थानिक व्हायला पाहिजे ना, इथंच राहायला पाहिजे त्यांनी. मग त्याच्या विरुद्ध तुम्ही कधी तक्रार केली का CS ला? ते डॉक्टर राहत नाही बाबा. तेच डॉक्टरच म्हणत होते का नाही बा आम्ही रात्रीची बी ड्युटी देतो. कशाची ड्युटी? दवाखान्यात सरकारी डॉक्टर म्हणत होते रात्रीचे मॅडम उघडच राहायचे आपला दवाखाना. रात्रीचे पेशंट येते. पण जे पीडित आहे ना, ते दवाखाना बंद असल्यामुळे तो प्रायव्हेट दवाखान्यामध्ये गेला आणि असा प्रकार घडला. दवाखाना बंद होता सरकारी, म्हणून तो प्रायव्हेट दवाखान्यात गेला, हट्टवाडच्या दवाखान्यात, आणि त्या इंजेक्शनचा त्या रिएक्शन झाला आणि त्याचा गँग्रीन झाला. कोणत्या टायमाला गेला तो? त्यांनी माहिती दिली आम्हाला, अशी माहिती सांगितली त्यांनी. कोणत्या टायमाला गेला? संध्याकाळच्या टायमाला पण येऊ शकते दवाखाना, असं काही असं. पण 24/7चा तर ते आहे ना मॅडम, का 24/7 ते चालू ठेवला पाहिजे PSC. कारण की तुमचे ते निवासी डॉक्टर आहे. काय करणार? कंप्लेंट करणार आहे त्याची? त्याच्या असे बोकस डॉक्टरला तुम्ही हद्दबाहेर करणार आहे का? काय ठराव पास करून ग्रामपंचायतला? पाहू ना आता काय होते. मॅडम अजून पाहता का तुम्ही? नाही, ग्रामपंचायतमध्ये ते जिओवर आलं त्याच्या, अजूनही पाहण्याच्या प्रयत्नात आहे का तुम्ही? नाही पाहायचंच ना. मॅडम एवढं मोठं प्रकरण झाल्यावर तुम्ही एक तात्काळ मीटिंग घेऊन तात्काळ त्या डॉक्टरवर कारवाई केली पाहिजे होती आतापर्यंत, परंतु ती झाली नाही. आज आमच्या लक्षात जेव्हा आलं तेव्हा आम्ही जेव्हा गावात आलो तर सर्व गावांचं असं म्हणणं आहे की बा सरपंच याकडे लक्ष देत नाही. सरपंच लक्ष नाही. मला बी म्हणजे काल आता 15 ऑगस्टचे काम 2-3 दिवसापासून आमची मीटिंग झाली पहिले. काल अजून हे ग्रामसभा झाली. 15 ऑगस्ट आला त्याच्यामुळे 2-3 दिवस याच्यातच गेले माझ्याकडून. आता सर्व कल्पना आहे तुम्हाला काय घडलेलं आहे. आता तुमचं काय ऍक्शन काय घेणार आहे? याच्या विरुद्ध काय कारवाई करणार आहे तुमची ग्रामपंचायत? काय करणार आहे थोडंसं सांगू शकाल आपण? डॉक्टरवर, बोकस डॉक्टरवर करावं लागेल ना. काय करणार आहे कारवाई? पोलीस तक्रार करणार आहे? तशी तक्रार केली आहे पोलीस. अजून काय स्टेप घेणार आहे तुम्ही? अशी दुसरा ऍक्सिडेंट असं झाला नाही पाहिजे म्हणून. आता दवाखानाच बंद करायची पाडी येईल ना. हे मानता तुम्ही का दवाखाना बंद करायला पाहिजे? आता 3 त्यांचे प्रॅक्टिसचे ठिकाण आहे इथं, एक मस्जिद जवळ, एक बस स्टॉप आणि एक इथं. तर ते काय बंद करणार आहे आता तुम्ही? एवढं आता प्रकरण घडलं गावात. आता गरीबाचा मुलगा. उसके बाद बडनेरा पुलिस थाने के थानेदार DM पाटिल को पूछा गया कि अंजनगांव बारी के डॉक्टर हटवार पर क्या कार्रवाई की, तो थानेदार ने कहा कि कार्रवाई करने पर बता दिया जाएगा। ऐसे जवाब हर तरफ से आ रहे हैं। उधर राजू के इलाज हेतु गांव वाले तथा परिजन जिलाधीश से भेंट कर सरकारी खर्चे से इलाज हो ऐसी मांग को लेकर ज्ञापन देने वाले हैं। गांव में बना प्राथमिक उपचार केंद्र भी अपनी बेनुरी पर आंसू बहा रहा है। समय पर डॉक्टर नहीं आते तो कभी नर्स नहीं रहती। इन सारी बातों से गांव वाले त्रस्त है, पर प्रमुख सवाल तो यह है कि आखिर कौन जिम्मेदार है राजू अवलूकर के लिए? क्या डॉक्टर हेडगेवार है या और कोई बात है? आखिर इन सारी बातों का कौन है जिम्मेदार? उधर राजू की तबीयत और बिगड़ते जा रही है। अमरावती शहर में पहली बार भव्य सेल लगाया गया। यह सेल अमरावती के ग्राहकों को
जो आज तक किसी भी सेल द्वारा इतनी भारी छूट नहीं मिली जो इस सेल द्वारा आयोजकों द्वारा दी जा रही है। यह सेल बडनेरा रोड दसरा मैदान के सामने शुभम मंगल कार्यालय में रखा गया है, जिसका संपूर्ण शहरवासी लाभ ले रहे हैं, क्योंकि आज तक किसी भी सेल द्वारा इतनी बड़ी छूट ग्राहकों को नहीं मिली, ऐसा आयोजकों का तथा ग्राहकों का कहना है। जिसमें प्रमुख तौर पर जेंट्स टी शर्ट 150 रुपए, लेडीज जीन्स 350, जेंट्स की टी शर्ट 170, लेडीज प्योर लेगिंग 150, जेंट्स पैंट 150, बाबा सूट 100 रुपए, लेडीज स्लीवलेस टॉप 70, बॉयज बेबी टी शर्ट 70, लेडीज फैंसी टॉप 150, बॉयज शर्ट 150, लेडीज वेस्टर्न टॉप 270, बॉयज पैंट 170। साथ ही विविध ब्रांड के गारमेंट इस सेल में पहली बार इतने कम दामों पर मिल रहे हैं, ऐसा जो कि कभी इससे पहले नहीं हुआ। ब्रांडेड 1200, 1600, 180, 2000 रुपए तक के गारमेंट 190, 250, 290, 300, 450, 550 आदि कीमतों पर उपलब्ध कराए गए हैं। 1500 रुपए से 2000 रुपयों तक मुंबई की डिजाइनर लेडीज कुर्ती सिर्फ 375 रुपए में यहाँ उपलब्ध कराई गई है, जिसका शुभम मंगल कार्यालय में सेल आयोजित किया गया है, जहां भारी मात्रा में ग्राहक आकर खरीदी कर रहे हैं। आज हम हैं शुभम मंगलम में, जहां पर बहुत ही बड़े पैमाने पे एक सेल का आयोजन किया गया है, जहां पर सारे ब्रांड के कपड़े यहां पर बहुत ही कम दामों में उपलब्ध है। तो सारे दर्शकों से एक ही उम्मीद है कि यहां पर आके इसका लुत्फ जरूर उठाइएगा। यहां पर बहुत ही ब्रांड के बड़े बड़े कपड़े यहां पर उपलब्ध है, और जो कि 800 से 1600 रुपए तक के कपड़े वो यहाँ पे 500 से 550 तक में उपलब्ध है। तो ये सेल सिर्फ और सिर्फ 4 दिनों के लिए यहाँ पर है। तो सभी दर्शकों से मेरी विनंती है कि यहाँ पर आके एक बार इसका लुत्फ जरूर उठाइएगा। हमारे साथ यहाँ पर एक कस्टमर है, देखते हैं क्या उनकी राय। हेलो, हाय। सबसे पहले आपका नाम जानना चाहेंगे? मेरा नाम प्रियंका है जी। तो आप यहाँ पे शॉपिंग करते नजर आ रही है, क्या खरीदा अभी तक आपने? अब मैंने कल की थी शॉपिंग, फिर कल मेरा मन नहीं भरा, इसलिए मैं आज फिर से आई हूँ और कुर्तियाँ लेने आई हूँ। आपको रेट कैसे लगे? आपको रेट यहाँ पे बहुत सस्ते हैं, अच्छे हैं। क्योंकि बाहर ये सब चीजें अगर आप लेने जाओगे तो इसके काफी रेट्स है, 700-800 रुपए इसकी शुरुआत होती है। इतनी मतलब फैंसी कुर्तीज है, यहाँ पर सिर्फ 370 रुपए में यहाँ पे आपको दे रहे हैं। तो कैसा लग रहा है? क्योंकि यहाँ पे जेंट्स के भी लिए है, गर्ल्स के लिए भी और बच्चों के लिए भी किड्स वेयर भी है। तो कैसा लग रहा है आपको यहाँ पे? बहुत अच्छा लग रहा है और सस्ते में मिल रहा है, अलग अलग वेरायटी है, तो बहुत अच्छा है। थैंक यू। थैंक यू। हमारे साथ यहाँ पे कुछ कस्टमर्स हैं, उनसे भी बात करते हैं। नमस्ते सर। नमस्कार। आपका नाम जानना चाहिए? चंद्रशेखर। सर कैसा लगा आपको यहाँ पे? सेल बहुत ही अच्छा लगा है, बहुत सारी वेरायटी है और वाजिब दाम में बिल्कुल है यहाँ पे। काफी ब्रांड का भी काफी अच्छा है, लगभग ब्रांडेड है, सब चीज ब्रांडेड रहने के साथ साथ और सस्ती भी बहुत है। जो ब्रांडेड जो मिलती है मार्केट में उससे काफी सस्ती है यहाँ पे। मैम आपने क्या खरीदी किया? मैंने बच्चों के लिए टॉप लिया और बहुत अच्छे लगे, जैसे यानी कीमत के हिसाब से बहुत अच्छी वैरायटी रखी है। जैसे ये जो लगाया सेल सबके लिए फायदेमंद है, वैसे तो और कोई भी ले सकता है। ऐसे तो ब्रांडेड चीज है ना, सभी लोग नहीं ले सकते, पर सब उनके लिए आप लोगों ने ये ऐसी व्यवस्था करी तो बहुत अच्छा लगा मुझे। ब्रांडेड चीज के लिए तो कोई भी आजकल तैयारी रहता है। बहुत अच्छी बात कही आपने कि ब्रांडेड जो चीजें होती है वो सारे लोग नहीं खरीद पाते हैं, लेकिन इन लोगों ने यहाँ पर ये अवेलेबल करवा के दिया है कम कीमतों में, एक बहुत अच्छी बात है। थैंक यू सर। थैंक यू मैम। मैं सभी दर्शकों से कहना चाहूंगी कि एक बार यहाँ कर इस सेल का आनंद जरूर उठाइएगा, क्योंकि काफी कम कीमतें यहाँ पर रखी गई है। ब्रांड का बहुत अच्छा माध्यम यहाँ पर है और सभी बच्चों के लिए, बड़ों के लिए, लेडीज के लिए, जेंट्स के लिए, सभी के लिए यहाँ पे सभी की पसंद का खास ख्याल रखा गया है। और ये सेल सिर्फ और सिर्फ 4 दिनों के लिए यहाँ पर है। सर आपका नाम जानना चाहेंगे? समीर। समीर जी, आप ये बताइए कि यहाँ पे इतने अच्छे कपड़े हैं, ब्रांडेड कपड़े, कैसे लग रहा है आपको? क्या खरीदी खुशी हो रही है यहाँ पे आके, ये शॉपिंग वगैरह देखने में बहुत अच्छा लग रहा है। जैसे बाहर जाते हैं तो ये चीज़ें बहुत महंगी होती हैं, यहाँ पे बहुत कम दाम में मिल रहे हैं, तो बड़ी खुशी हो रही है कि अपने अमरावती शहर में ऐसी कुछ हुआ है। थैंक यू सर। ब्रांडेड
फैमिली के साथ आने के लिए बहुत अच्छे शहर से सस्ते दाम में और अच्छे कपड़े एकदम फैमिली के लिए एकदम सस्ते मार्केट में एकदम कम रेट शहर के भूतेश्वर चौक पर बीच रास्ते में युवती को रोककर दो बदमाशों ने उससे असभ्य बर्ताव किया। युवती के चिल्लाने पर भीड़ इकट्ठा हुई, जिसको देख बदमाश वहां से भाग गए। युवती ने राजापेट पुलिस में शिकायत दर्ज कराई, जिसके आधार पर पुलिस ने अपराध दर्ज करा। दिन ब दिन शहर में युवतियों को छेड़ने की घटनाएं बढ़ी है, जिसकी वजह से युवतियों के मन में घर से बाहर निकलते समय डर लगा रहता है, जिसकी मिसाल सोमवार 15 अगस्त के दिन देखने मिली। शहर के भूतेश्वर चौक पर अपने घर जा रही युवती को दो बदमाशों ने बीच रास्ते पर रोककर उससे कहा कि हमारे साथ चल, जिससे युवती ने चिल्लाकर भीड़ को इकट्ठा किया, जिसको देख बदमाश वहां से भाग गए। जिसके बाद उन बदमाशों ने युवती के घर जाकर युवती के मां से मारपीट की, जिससे तंग आकर युवती ने राजापेट पुलिस में अपनी शिकायत दर्ज की। पुलिस ने आरोपी सागर रूपेश सावरकर तथा प्रमेश देवराव सावरकर इन दो बदमाशों पर अपराध दर्ज कर आगे की कार्रवाई शुरू की है। 15 ऑगस्ट रोजी दोन मुले नामे सागर रमेश सावरकर 19 वर्ष महाजनपुरा व रमेश हेवराम भगत वय 20 वर्ष हे त्याच मोहल्ल्यातील एका मुलीला कामावरून परत आल्यावर अंदाजे 14 ते 15 वाजताच्या दरम्यान तू कुठं राहतेस, काय करतेस, कशी आहे असे विविध प्रश्न विचारून आमच्या सोबत चाल, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आहे, आपण स्वतंत्रतेने फिरून येऊ असं म्हटलं। मुलीने आरडाओरड केली व तिथे बरेच लोक जमा झाले। बरेच लोक जमा झाल्यानंतर हे दोन आरोपी पळून गेले, पण त्याच्यानंतर तिथे लोक आल्यानंतर हे पळून गेले। थोड्या वेळानं गर्दी शांत झाली। हे मुले त्याच मुलीच्या घरी जाऊन तिच्या आईची मारहाण केली। मुलीच्या रिपोर्टवरून सदरचा गुन्हा 354 ब अन्वये दाखल करून तपासात घेतला आहे। पोलीस स्टेशन राजापेठ मधील पोलीस ह्या गुन्ह्याचा तपास पुढे करत आहे। गुन्ह्याची कलम आहे 354 ब यानुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास राजापेठ पुलिस स्टेशन के पुलिस करत आहेत। शहर में मंगलवार को रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की ओर से भव्य मोर्चा निकाला गया। इस मोर्चा ने शहर के प्रमुख मार्गों से भ्रमण कर जिलाधीश को ज्ञापन दिया। शहर के राहट गांव में बसे झोपड़ी को बिना कोई पूर्व सूचना दिए ही अतिक्रमण हटाए जाने के विरोध में यह मोर्चा था। शासनाला आणि प्रशासनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा इतिहास माहीत आहे। जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर कसे तीव्र आंदोलन करण्यात येईल हे शासनाला आणि प्रशासनाला सविस्तर माहिती आहे। राडगाव येथे झोपडपट्टीमध्ये महिलांना न सांगता तिथे जाऊन पोलिसांनी मारहाण केली। त्यांच्या मुलांना फेकजूक केले आणि ते जखमी झाले। महिला पण जखमी आहेत, लहान मुलं पण जखमी आहेत। जिल्हा सामान्य रुग्णालयात ऍडमिट केले त्यांना। त्यानंतर त्यांना तिथून हकलण्यात आलं आणि घाणघाण शिव्या दिल्या। महिलांना जे कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचारी, बाकीचे अधिकारी, त्यांनी महिलांना अशा शिव्या द्यायला नव्हत्या पाहिजे। त्यांनी शिव्या दिल्या आणि महिलांना। मंगलवार को शहर में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की ओर से भव्य मोर्चा निकाला गया। मोर्चे में हजारों की तादाद में मोर्चेकरी सहभागी थे। इस मोर्चे ने शहर के प्रमुख मार्गों से भ्रमण कर अपना विरोध जताया। शहर के राहट गांव में बसी झोपड़ी को कोई पूर्व सूचना न देते वहां का अतिक्रमण हटाया गया। अतिक्रमण हटाते वक्त कर्मचारियों द्वारा महिलाओं को मारपीट की गई। इसका विरोध करने हेतु यह मोर्चा निकाला गया। Yeah!
केलेला आहे। या लोकांचे जे घर पाडलेले आहेत कोणत्याही प्रकारची सूचना न देता या लोकांना बेघर केलेला आणि अनेक मुलांना बायांना मारण्यात आलेलं आहे। ही शासनाची नीतिमत्ता नसून इथे अनेक शहरांमध्ये जेवढे काही शहरामध्ये जे झोपडपट्टीवासी बसले असतील ते दादासाहेब गवईच्या पुण्याने बसलेले आहेत आणि इथे ही झोपडपट्टीवासी एकलाची जागा असून त्या लोकांनी प्रामाणिकपणे तिथं बांधून आपापलं वास्तव्य राहण्यासाठी तिथे गेले असता कुठल्याही प्रकारचं न सांगता त्यांच्यावर अमानुष हल्ला केलेला आहे। शासनाचा या प्रकारे भिक्खू संघाच्या वतीने निषेध करत आहोत। मंगलवार को शहर में मानवीय हक अभियान संगठन महाराष्ट्र सोशल फ्रंट, भारतीय जनता पार्टी, महिला आघाड़ी इनके संयुक्ति में शहर के जिलाधीश को ज्ञापन दिया गया। यह ज्ञापन पिंपळखुटा के आश्रमशाला में पढ़ने वाले छात्र की हत्या संदर्भ में दिया गया। प्रथमेशला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। अरे प्रथमेशला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। प्रथमेशच्या प्रकरणाची सीआयडी चौकशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। संस्था चालकाला ताबडतोब अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। अरे संस्था चालकाला ताबडतोब अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। प्रथमेशला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। प्रथमेशला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। प्रथमेशच्या प्रकरणाची सीआयडी चौकशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। पिंपळखुटा येथे एका दलित विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली, परंतु पोलिसांना जो सांगितलेलं आहे का ही नरबडी आहे त्या ठिकाणी जर अगोदरची जर नरबडी पाहिले असता असा नरबडीचा कुठलाही पुरावा दिसत नाही। नरबडी घ्यायचा असता तर मात्र त्याला कोण्या ठिकाणी पूजापाठ करून त्याला नरबडी घेतल्या जाते, परंतु असा पुरावा कुठलाही नसताना पोलिसांनी नरबडी म्हणून कुठल्या तरी प्रकरण धडपडायचं आहे असं यातून सिद्ध होते। म्हणून शासनानं ही जी संस्था आहे त्या संस्थेची मान्यता रद्द करावी असं याचे आहे आणि शंकर बाबाजी संस्थान आहे यांचा जो पिंपळखुटा येथील जो प्रकार आहे हा प्रकार यापूर्वी सुद्धा अनेक प्रकार घडलेला आहे। म्हणून शासनाने याची कठोर चौकशी करून सीआयडीची चौकशी करून प्रथमेशला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे। पिंपळखुटा येथील संस्था शंकर महाराजांची संस्था, या संस्थेमध्ये मातंग समाजाच्या 11 वर्षीय मुलाला त्या ठिकाणी त्या मुलाचा गळा कापण्यात आला आणि त्या मुलाला मृत्यूच्या छायामध्ये सोडण्यात आलं। आता तो जो मुलगा तो नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये भरती आहे। अतिशय गरीब असलेलं कुटुंब, या कुटुंबावर असा आघात व्हावा आणि संस्थेवाल्यांनी अशा पद्धतीने त्यांच्यावरती हे केलं, ते प्रकरण चिघळण्याचा जो प्रयत्न केला तो निषेधार्थ आहे। या संपूर्ण प्रकरणाचा मी महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने संजय मापले या प्रकरणाचा निषेध करतो। मंगलवार को शहर में मानवीय हक अभियान संगठन महाराष्ट्र सोशल फ्रंट, भारतीय जनता पार्टी, महिला आघाड़ी इनके संयुक्ति में भव्य मोर्चा निकाला गया। शहर के जिलाधीश कार्यालय के सामने नारेबाजी कर जिलाधीश को इस मोर्चे द्वारा ज्ञापन दिया गया। सैकड़ों की तादाद में मोर्चे में नागरिक सहभागी हुए। पिंपळखुटा के आश्रमशाला में प्रथमेश सगने की हत्या करने के संदर्भ में यह मोर्चा निकाला गया। आश्रमशाला की सीबीआई द्वारा जांच की जाए तथा आश्रमशाला के अध्यक्ष पर गुन्हा दाखल करे आदि मांग के लिए यह मोर्चा निकाला गया। प्रथमेशला जर न्याय भेटला नाही आणि त्याच्या शंकर महाराजच्या संस्थेवर जर ताबडतोब बयान आलं नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये चक्काजामचे, मोर्चाचे असे अनेक प्रकारचे आम्ही आंदोलन छेडू। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार। ह्या देशातील समस्त जे गरीब लोक आहेत ते आपण सारे एक आहात, कारण आमच्यावर बितलेली आहे, अजूनही बितत आहे, अजूनही आम्ही भोगवतो। तुम्ही असं साहेबांचं वगैरे समजू नका की राज्यपाल होते वगैरे, आम्ही अजूनही जमिनीवर आहोत आणि मला तर सगळे म्हणतात की साहेबांनी तुम्हाला त्यांचं राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी ठेवलेलं आहे। जर ह्या सगळ्या मुलाला जर त्याचा न्याय मिळत नसेल तर आम्ही शिवसेनाकडनं, आमच्या महिला आघाडीकडनं निश्चितच त्या मुलाला न्याय देण्याकरता आम्ही आमच्या पद्धतीने लढा देऊ। याच्यामध्ये संघटना आम्हाला सगळं सहकार्य करणार आहे, हा विषयच राहणार नाहीये। यासाठी आम्ही तर फक्त हा विषय नाही राहणार, गोरगरिबांवर जर कुठेतरी अत्याचार होत आहे तर हे अत्याचार कुठेतरी थांबायला पाहिजे। वारंवार तो विषय कुठेतरी एका दिवशी असं न व्हावं की एक असा प्रलय काही होऊन जाईल की जेणेकरून मग सगळं उद्ध्वस्त होऊन जाईल। न्यूज बुलेटिन में वक्त हो चला है ब्रेक का। ब्रेक के पश्चात फिर मिलेंगे कुछ अन्य खबरों के साथ। बने रहे सिटी न्यूज के साथ। ब्रेक के पश्चात तमाम दर्शकों का फिर से एक बार स्वागत। अब रूबरू होते हैं कुछ अन्य खबरों से। अमरावती महानगरपालिका
पुलिस प्रशासन तथा वन विभाग की ओर से कार्रवाई की जा रही है। शहर के सड़कों पर घूम रहे आवारा पशुओं को पकड़ने हेतु मुहिम चलाई जा रही है, पर फिर भी सड़कों पर आवारा पशु नजर आते हैं, जिसकी वजह से दुर्घटना भी हो सकती है। यह विशेष। फिलहाल अमरावती के नगरवासी शहर के रास्तों पर कब्जा जमाए आवारा पशुओं की वजह से परेशान है। मनपा, पुलिस प्रशासन तथा वन विभाग के संयुक्त में मोकाट पशुओं को पकड़ने की मुहिम चलाई जा रही है, पर फिर भी शहर के सड़कों पर ये पशु नजर आते हैं, जिससे वाहन चलाने काफी दिक्कतें होती है। साथ ही दुर्घटनाओं की भी संभावना बढ़ती है, जिसको ध्यान में रखकर यह पशु पकड़ने वाले दस्ते ने अपनी गति बढ़ानी चाहिए और शहर के रास्तों पर पशुओं को हटाकर नागरिकों की अड़चनें दूर हो, ऐसी मांग हो रही है। वीस ते 25 जनावर पकडण्याची कार्यवाही दररोज सुरू आहे। रोजचे 15-20 जनावर पकडण्याची कार्यवाही सुरू आहे। आयुक्तांचे निर्देश आहेत, त्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडथळा आणणारे मुकाट फिरणारे जनावर अमरावती शहरातल्या सगळ्या प्रत्येक एरियातले जनावर मुकाट फिरणारे पकडण्याची मोहीम सुरू आहे। अमरावती शहरात सिटी न्यूजने सर्वे केला असता प्रत्येक चौकात गायाचा ठिय्या रस्त्यावर अडून बसलेले आहे, तरी सुद्धा मनपाची ही कारवाई थंड बसता असं दिसलेली जाणवत आहे। याबद्दल आपलं काय मत आहे? मोहीम निरंतर सुरू आहे, त्यामुळे जिथे सुद्धा प्रत्येक कोणत्याही एरियामध्ये जर मुकाट जनावर दिसत असतील तर त्यांना पकडण्याची कारवाई आणि बंदिश करून त्यांना दंड आकारण्याची कारवाई करण्यात येईल। तो दर्शकों, अब देते हैं बुलेटिन को विराम। सिटी न्यूज के बारे में आप सभी से सुझाव एवं विचार सादर आमंत्रित है। हमारा पत्ता है सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन के सामने, मोर्शी रोड, अमरावती, और हमारा दूरभाष क्रमांक है 3298161। हमारा वेब एड्रेस है www.citynews.net.in। ताजा तरीन खबरों के लिए देखते रहिए सिर्फ सिटी न्यूज, और तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। नमस्कार।